दंडवत दंड दंड सदा स्वामी की जय. दे. हम्म. ये डोमेग्रामले स्वामी आले 3 वेळा स्वामी आले डोमेग्रामले. हम्म. ते स्वामी आले जो राजमठ आहे ना आता हम्म. पूर्वाभिमुख हम्म. तर ते स्वामी होते बसेल. हा माईम भट्टा आहे ना त्याला भयंकर अभ्यास होता माईम भट्टाचा. सगळे पृथ्वीवरले त्यानं जे शास्त्री हरवलते. एक शास्त्री आरोग्य आपले आपले गवताई थोम त्याच्या अंगोठ्यात हालत आहेत असे शास्त्री. मग तिकडे आपल्या एक भक्त भेटले काय त्याचं नाव तर ते म्हणा तुम्ही शास्त्र आम्ही जाणतो पण आमचे स्वामी आहेत तरी डोमेग्रामले तुम्ही तरी जा तुमचं शास्त्रात निरूपण म्हणजे उत्तर भेटेन बा. मग तो आला आपला हा माईम भट्ट आणि मग हा बाय स्वामीजवळ उभा राहिला तर मग काहीच येईना त्याला. एक शब्द जमीन त्याला सांगणं त्याचा सगळा बोध हे झाला. तर मग स्वामीच म्हणतात त्याले भट्टो तुम्ही होऊन आले ते सांगा ना. मग म्हणे जीजी मला काही येत नाही म्हणे. हा मी म्हणजे रस्त्यानं म्हणे हा बाय जसा म्हणे स्वामी असा प्रश्न करीन मी असं उत्तर दे मी असं प्रश्न करीन असं उत्तर दे असं रस्त्यानं मनोरच घेत करत चालला तो. मग ते मग स्वामीच म्हणा या जीवाचे काही संस्कृत छेद होय असे काही आत म्हणजे या जीवाले मोक्ष भेटीन असे काही आहे का आहे का तुमच्यावर काही. मग जीजी म्हणे नाही जीजे. मग तो शरण गेला स्वामीले. मग स्वामीनं सांगितलं पूर्वी म्हणजे जे सूत्रपाठाले नो फरक नाही मग पूर्वी विचारले स्वामीनं. म्हणजे स्वामीनं म्हटलं सृष्टीमध्ये कवने करणे मुचे जेना एके परमेश्वरे तोची परमेश्वरू निर्वो निराकार असे परी कृपा वसे सोवे साकार होय अवतरे आपले सन्निधान देते दाश. म्हणजे या सृष्टीमध्ये एका परमेश्वराशिवाय कोणी जीवाचा उद्धार करू शकत नाही. कवने करणे म्हणजे एका परमेश्वराशिवाय तोची निराकार असे म्हणजे हे परमेश्वर असतात निराकार असतात. पण हे जीव जे असतात मायेच्या तमभागात जमा व्हायला असतात. हे पुढच्या वगैरे मायेच्या तमभागात जमा व्हायला असतात जीव. मग परमेश्वर मायेला आज्ञा करते की या जीवाले जन्माला घालते. मग शंभर शुद्ध असे मग मळे आहे की नाही. मग चैतन्य मूर्तिका पडे मुळे मग आम्ही सगळीकडे पाहता हे देवता आहे नित्यबद्ध आहे एकीच्या वरचे एकीचे असे म्हणजे उतरण्यासारख्या ते तिच्यावरची ते ह्या नित्यबद्ध आहे. हा आपला आनंद मोक्ष घेऊ शकत नाही देवता. आणि संसार हा हे आहे नाशेन पावणार आहे. मग हा जीवाचा आपला आनंद कोण घेऊ शकेल हा जीव घेऊ शकेल आनंद. म्हणून मायले आज्ञा केली जीवाले जन्माला घातलं की आपला आनंद जो आहे तो जीवाले द्यासाठी. मग परमेश्वरानं दत्तात्रय पासून म्हटलं मी या जीवाचा उद्धार करेन. दत्तात्रय गुरु आहे समजा चक्रपाणी अवताराचे गुरु कोण दत्तात्रय. या मार्गाशी आद्य कारण कोण श्री दत्तात्रय. म्हणजे फलटणले अवतार झाला चक्रपाणी अवतार. मग माहूरला गेले माहूर दत्तात्रयपासून विद्या स्वीकारली म्हणजे गुरुत्व केलं. व्याघ्र रूपात जाडीत बसले होते दत्तात्रय. ही यात्रा गेली यात्रा जाडीतून निघाले त्या 2 दिवसाच्या भेटीसाठी. आणि मग असा 85 म्हणजे चक्रपाणी अवतारानं दत्तात्रय बाबूला गुरु केलं. आणि मग ते दत्तात्रय बाबू तो चक्रपाणी अवतार काही दिवस राहिले द्वारा दिले आणि कामाख्या निमित्ताने देह त्याग केला. मग चक्र स्वामी रुद्धपूरला गेले. मग गोविंदप्रभूपासून हे गुरुत्व गोविंदपासून स्वीकारला. म्हणजे या परमेश्वराच्या म्हणजे त्याचं म्हणणं की या जीव या परमेश्वराच्या मोक्ष कोणी देऊ शकत नाही. गोपाल कृष्णाने सुद्धा सांगितलं सर्व धर्म परित्याजे मामे एकम शरण. सर्व धर्माले हे अर्जुना सर्व धर्म सोडून दे मला तू एकट्याला शरण तू पापाचा नाश करून तुला मोक्ष देत असं अर्जुनाले बी देवानं सांगितलं. गोपाल कृष्ण 18 अध्याय गीते सगळं सांगून ठेवलं देवानं सगळं हां जा ना पियानं पाणी असं आहे ते. म्हणजे जे आपली नवपर्कन आहे सृष्टी
सृष्टीसाठी सांगितली देवाला. आणि पूर्वाभिमुख, पूर्वेकडे मुख आहे देवाचं राजमठा. बरोबर. आणि एकदा काय झालं की स्वामी ते तांबूळ खिडकी आहे की, तर तांबूळा एका बाईने प्रसाद मागला तांबूळाचा, म्हणजे पानाचा इळा खाऊन राहिले ते देव. तर मग तांबूळा प्रसाद म्हणे पुरुषाला घेऊन आहे बा. ते जीजी म्हणे नाही मला चालते. मग तांबूळा प्रसाद घेतला त्या बाईनं, त्या खिडकी तांबूळ खिडकी. आणि मग दयानंद प्रसन्न मग स्वामी असे उदास होऊन बसले एक दिवस. मग मग सारे भक्तीजन घाय भरले. तर आता कसं काय, मग जे स्वामीले ते दुटी देवते गोविंद प्रभू म्हणा गुरुनं, ते दुटी मग ते पेटीत ठेवून दिले होते. दुटी म्हणजे वस्त्र आपण वस्त्र प्रसाद म्हणतो ते. मग असे स्वामीच्या समोर उभी गेली, हातात त्या नागदेचार्यानं. आणि मग स्वामी ते दुटी हाती घेतले, नमस्कार केला. मग म्हणा स्वामी म्हणा हे नागदेचार्या तुले हे कसं काय प्रसवलं, म्हणजे तुले कसं काय हे आठवलं हे दुटीचं, म्हणजे तुमच्या प्रसादानं. नागदेचार्य काय म्हणा तुमच्या प्रसादानं हे मला. मग स्वामी प्रसन्न झाले म्हणून त्याचे नाव प्रसन्न मठ आहे. प्रसन्न मठ लिहिला की तरी, म्हणून स्वामी त्या ठिकाणी प्रसन्न झाले म्हणून प्रसन्न मठ. ते उंच मठ म्हणजे ते स्वामीचे खिडकी आहे तरी बसले स्वामी म्हणून उंच मठ, तो प्रसन्न मठ. आणि हा पूर्वाभिमुख म्हणजे हा राजमठ, म्हणजे तरी पूर्वेकडे तोंड करून ते म्हणजे सृष्टी म्हणजे नवप्रकरण निरूपण केलं तरी. नवप्रकरणानं माईन भट्ट या निमित्तानं माईन भट्ट आला, त्याला काही मग ये ना षड शास्त्रचा अभ्यास होता. सगळे शास्त्रीय जिंकले होते त्यानं पुढचे. पण स्वामीच्या जवळ काही घेणार त्याला. स्वामीच म्हणत मग या जीवाले सुशित काही होय म्हणजे मोक्ष भेटी नाही येतं असं काय आहे का तुमच्याजवळ, असं केलं मध्ये दंड असं आहे. आणि मग अठीवी सिन्नस्थळीले स्वामी राहिले की अठी मग असे भक्तीजन बसेल होते, स्वामी बसेल नाही. मग त्या भक्तीजनाने सांगलंय भोजिया इथे अनुसरा, इथे म्हणजे आमच्याजवळ अनुसरा, नाही तर तुम्ही अधडताईच्या वृक्षाप्रमाणे व्हायला. आता तरी लिहिलंच आहे अधडताईच्या वृक्षाप्रमाणे व्हायला, म्हणजे हे ह्या नदीच्या काठावर झाड पुरानं वाहून गेलं आणि एवढ्याच मिळून राहिलं असं झालं तर ते हवे ना, अशा वृक्षाप्रमाणे व्हाल. मग हे भक्तीजन म्हणा स्वामी हे जीजी हे नरक कशाने चुकतील, मी येते जेव्हा मग तुमचे नरक म्हणजे तुम्ही अनुसरण घ्या मग तुमचे नरक चुकतील. असं मग बी निरूपण केलं स्वामी. एकदा हे 3 देवाचं मंदिर आहे की तरी हे डोमेग्रामच्या पाठीमागून हा 3 देवा. तर तिथे नाथोबा जेवण करायला बसले भक्तीजन, स्वामी बी सगळे वाढलं त्या टिकोबा त्या कोणाला वाढायचं. तर मग ते नाथोबा जेवत ना, मग तुम्ही कोण नाही जेवण म्हण तूप वाढे जरा. मग स्वामी म्हणता आपल्या महात्म्यानं जे पात्री पडलं ते जेवण करा, महात्म्यानं रुची घेऊ नये बा. आणि देवाचं नामस्मरण करत करत तुम्हा शयनाशी भोजनाशी परमेश्वर व्हावं घ्या. म्हणजे जेवण करता वेळेस झोपेच्या वेळेस परमेश्वर व्हा. दंड हा या नंबर पाणी आहे देवपूजा आहे, थंडगार पाणी आहे मस्त फिल्टरचं असं आहे ते या देवाचे. आणि आता आपल्याला की नाही मी जाई देवाला राजा, मग तरी जरा हे झालं तर आता मस्त हे दोन्ही देवाच्या मंदिरात येऊन बसला. दौरच राजमठात जातो सकाळी. म्हणजे इकडे कोणता मठ आहे, इकडे गुंफेचा गुंफा सिन्नस्थळी आणि इकडे राजमठ दोन्हीच्या मध्ये येऊन बसेल. हा आणि सकाळी मी जातो 9 साडेनऊला देव करतो लाई भिक्षा आणतो. इकडे तर लोक जाणं होत नाही म्हणा, इकडे दौरच जातो राजमठा. असं आहे मध्ये दंडवत. जमलं की आहे दंडवत प्रणाम. तर इकडे श्री देवदत्त महानुभाव आश्रम हे बा हा छान छान. दंडवत प्रणाम.